नमस्कार मंडळी, आज आपण करतोय गावाकडच्या पद्धतीने खारं लोणचं किंवा याला काळं लोणचं असं सुद्धा म्हणतात. कमीत कमी साहित्य वापरून केलेलं हे लोणचं चवीला अतिशय छान लागते, त्याचबरोबर वर्षभर टिकते. यामध्ये तेलाचा वापर सुद्धा अतिशय कमी केलेला आहे. लोणच्याचा रंग काळा दिसतो, परंतु चवीला मात्र भन्नाट लागते. असं हे लोणचं कसं करायचं ते बघूया. तर यासाठी आपण लोणच्याच्या कैऱ्या घ्यायच्या आहे. कैऱ्या नेहमी ताज्या घ्यायच्या आहे. कैऱ्या आणल्यावर धुवून घ्यायच्या आहे आणि 2 ते 3 तास पाण्यात ठेवायच्या आहे. त्यानंतर पुसून घ्यायच्या आहे आणि आंबेफोडीने किंवा आंबेफोडीने फोडून घ्या किंवा नसेल तर चाकूच्या साहाय्याने त्या चिरून घ्यायच्या. चिरलेल्या कैऱ्या आपण उन्हामध्ये 2 तास वाळत घालायच्या, म्हणजे सुकवून घ्यायच्या. त्यामुळे त्यातलं अतिरिक्त पाणी निघून जातं. जर ऊन येत नसेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर फॅनखाली 2 ते 3 तास ठेवा, त्यातलं पाणी निघून जातं. इथे आपण अर्धी वाटीपेक्षा थोडे कमी कारळं किंवा काही भागात त्याला खुरसणी म्हणतात ती घ्यायची आहे. ती आपण हलकी भाजून घ्यायची आहे, तिला जळू मात्र द्यायचं नाही आहे. खुरसणी भाजून झाली की त्यामध्येच पाव वाटी आपण मोहरी घेतलेली आहे. मोहरीसुद्धा हलकीशी भाजून घ्यायची आहे. मोहरी भाजून झाली की त्याच कढईमध्ये 1 चमचाभर मेथी घ्यायची आहे आणि मेथीसुद्धा भाजून घ्यायची आहे. मेथी भाजताना ती करपू द्यायची नाही आहे. आता आपण हे भाजून झालं की 2 चमचे आपण घेतलेले आहे काळी मिरी, ती पण हलकी भाजून घ्यायची. हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण घेतला आहे हिंग. हिंग घेताना नेहमी खडा हिंग घ्या, बांधानी हिंग घ्यायचा नाही. बांधानी हिंगाने सुद्धा लोणचं खराब होतं, त्यामुळे शक्य असल्यास हिरा हिंग घ्या. नसेल तर खडा हिंग जो अवेलेबल असेल तो घ्या. 1 गठ्ठा लसूण आपण सोलून घालायचा आहे. आता आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या सुकून झाल्या, त्यामध्ये आपण 1 गठ्ठा सोललेला लसूण घातलेला आहे. बारीक केलेली आपण मिरी घातली आहे. त्यानंतर बारीक करून मोहरी घालायची. कुठलेच जिन्नस एकदम बारीक पावडर करायची. त्यानंतर खुरसणीची पावडर घालून घेतली, यामध्ये मेथीची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे. हिंग पण बारीक करून घालायचं आहे. आणि एक राहिलं की मीठ जे ना ते सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मिठामध्ये जो दमटपणा असतो, ओलावा असतो, तो सुद्धा निघून जातो. 1 चमचाभर हळद घालायची आणि या लोणच्याला आपण तिखट वापरणार नाही आहे. आपण म्हणूनच याला खारं लोणचं म्हटलं आहे. आता हे सगळं मस्तपैकी एकत्र करायचं आहे. एक कोरड्या बरणीत, म्हणजे बरणी छान धुवून 2 तास उन्हात ठेवायची आहे आणि त्यानंतर या बरणीमध्ये सगळं भरायचं आहे. बरणीला एक दादरा बांधायचा आहे आणि त्यानंतर ही बरणी आपण 3 ते 4 दिवस उन्हात ठेवायची आहे. त्यामुळे लोणच्याची शेल्फ लाईफ खूप वाढते. जर ऊन सकाळ संध्याकाळ येत असेल ना फक्त, तर 5-6 म्हणजे 5-6 दिवसही उन्हात ठेवली तरी सुद्धा चालेल. 5-6 दिवसांनी आपलं लोणचं मस्त मुरतं. त्यानंतर तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम करताना लक्षात ठेवायचं, अगदी त्याच्या वाफा निघतील ना एवढं गरम करायचं आहे. तेल गरम झाल्यावर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यावर त्याचं तापमान थोडंसं कमी झालं की त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे घालायचे, हिंग घालायचं आहे आणि तेल पूर्ण थंड झाल्यावर आपल्या लोणच्यात घालायचं आहे. म्हणजे आपलं लोणचं वर्षभर खराब होत नाही, चवीलाही मस्त लागतं. नक्की करून बघाल.